माणसामधून प्रेम हे नेहमी नित्य स्ववासनेच मिळते. जोपर्यंत रोजची दृष्टभेट होते, रोजचे बोलणे चालणे चालू राहते, तोपर्यंत आपुलकीचे खरे उभयपक्षी वाहत असतात. परंतु माणूस एकदा का कायम स्वरूपात दूर झाला की प्रेमाला ओहोटी लागते. हा सार्वत्रिक अनुभव आहे. हे केवळ माणसांपुरतेच मर्यादित असून वस्तूंनी सुद्धा निगडीत असते. याचा अर्थ असा की माणसांचे प्रेम हे सहसोत्तर वाढते आणि जसा जसा सहवास कमी होत जाईल तसे प्रेम अटत जाते. याचा अर्थ असा की माणूस हा सगुण पूजेत रमतो. निर्गुणाची पूजा त्याला प्रयत्नपूर्वक सुद्धा जमत नाही. याला सुद्धा अपवाद म्हणजे स्वामी समर्थांचे नाम. तुम्ही एकदा का स्वामी स्मरणात दंग झालात की निर्गुण निराकारातले स्वामी आपल्या सर्व परममुक्तांसाठी सगुणात प्रगट होतात. त्यासाठी नामात फक्त प्रेम हवे. नामाने आपली जीवा सतत ओली राहायला हवी. स्वामींचे सतत नाम घेतले की स्वामी आपल्या निकट येतात. हा प्रत्येक नामधारकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. स्वामींच्या नामातून मिळणारा सहवास शाश्वत आहे, हे कधी विसरू नका. त्यासाठी एकच करा, स्वतःशी एक निर्णय घ्या की स्वामींचे नाम घेणे हा माझा भक्ती धर्म आहे. स्वामींचे नाम घेणे हे माझे कर्तव्य आहे. स्वामी नामाशिवाय जगणे म्हणजे मृतवत जगणे आहे. स्वामींचे नाम घेण्यात माझे अत्यंत हित दडलेले आहे. किंबहुना मी स्वामींचे सतत नाम घेण्यासाठी जन्माला आलेलो आहे. स्वामींच्या नामातच मी खूप तल्लीन झालेली आहे. ही भावना मात्र त्यासाठी शाश्वत पातळीवर रेंगाळू दे. स्वामी प्रत्येक नामधारकाचा सांभाळ करतात, त्याचा योगक्षेम चालवतात. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ यंत्रवत जप करू नका, तर विवेक जागृतवस्थेत ठेवून स्वामींचे नाम प्रेमाने घ्या. नामात प्रेम हवे. दह्यात लोणी लपलेले असते. आपण दही घुसळले की लोणी ताकावर तणवू लागते. त्याप्रमाणे नामातच स्वामी दडलेले असतात. आपण नाम घेत राहिले की लोण्यासारखे स्वामी आपल्या भक्ती आयुष्यात तरंगून वर येतात. हा दृष्टांत एवढ्यासाठी दिला की स्वामी नामातच दडलेले असते हे तुमच्या लक्षात घ्यावे. नाम घेणे सोपे आहे, त्यासाठी काहीही कष्ट पडत नाही. श्री स्वामी समर्थ.